ऑल, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण ॲटम्स, मॉलिक्यूल अँड न्यूक्लिआय या चॅप्टर मध्ये जे टॉपिक ऍड झाले होते ते टॉपिक आपण टीच केले होते. आजच्या लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो, जो आपला चॅप्टर होता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, या चॅप्टर मध्ये जी न्यू टॉपिक ऍड झाले आहे अकॉर्डिंग टू अवर न्यू सिलेबस, ते टॉपिक आज आपण टीच करणार आहोत. तर आधी तुम्ही क्वेश्चन लिहा. डिराइव द रिलेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स. डिराइव द रिलेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स acting on straight wire carrying current. पुन्हा एकदा, डिराइव द रिलेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स. कोणासाठी रिलेशन फाइंड आउट करायचं आहे? मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन स्ट्रेट वायर कॅरिंग करंट. ओके, चला माझ्यासोबत आधी डायग्राम ड्रॉ करून घ्या. हा आपण एक कंडक्टर कन्सिडर केला. या कंडक्टर मधून हा आपण काय घेतला? फ्लो ऑफ करंट आय. ओके, आणि या कंडक्टरची आधी लेंथ घेऊन घेऊ आपण L. आणि या कंडक्टरला जी आपली मॅग्नेटिक फील्ड आहे, ही मॅग्नेटिक फील्ड कंडक्टरला मी म्हटलं परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिक फील्ड या कंडक्टरला काय आहे? परपेंडिक्युलर. हा शब्द थोडा लक्षात ठेव जरा. मी म्हटलं कोणता शब्द यूज केला मी? का मॅग्नेटिक फील्ड ही कंडक्टरला काय आहे? परपेंडिक्युलर. मॅग्नेटिक फील्ड बी. त्यानंतर इथे मी कन्सिडर केलं व्ही डी, म्हणजेच आपली ड्रिफ्ट वेलोसिटी. ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे काय? जे चार्जला फ्लो करणार. व्हीडी म्हणजे काय? ड्रिफ्ट वेलोसिटी, जी चार्जला काय करणार? फ्लो. आणि जेव्हा आपले चार्ज फ्लो, विद्यार्थी मित्रांनो एकदा पुन्हा लक्ष द्या. आधी मी एक कंडक्टर ड्रॉ केला. या कंडक्टरची लेंथ किती घेतली? L. या कंडक्टरला मॅग्नेटिक फील्ड ही काय आहे? परपेंडिक्युलर. मी तुम्हाला आधी पण सांगितलं परपेंडिक्युलर हा शब्द लक्षात ठेवाल. ते याच्यासाठी, कारण जेव्हाही आपण अँगल डिनोट करतो, होरिझॉन्टल असलं तर आपण कॉसने डिनोट करतो, आणि परपेंडिक्युलर असलं तर आपण साइनने डिनोट करतो. याच मिनिंग, व्हर्टिकल कंपोनंट हे आपण साइन न डिनोट करतो आणि होरिझॉन्टल कंपोनंट हे आपण कॉसने डिनोट करत असतो. नेहमी लक्षात ठेवा. व्हर्टिकल कंपोनंट कशाने डिनोट करतो? साइननी. आणि होरिझॉन्टल कंपोनंट कशाने डिनोट करतो? तर कॉसनी. व्हीडी म्हणजे आपली ड्रिफ्ट वेलोसिटी. ड्रिफ्ट वेलोसिटी म्हणजे जे चार्जला काय करणार? फ्लो. आधी डायग्राम ड्रॉ केली असणारच तुम्ही. आणखी जर डायग्राम बाकी असणार तर तुम्ही स्क्रीनशॉट तुम्ही पहिले काढू शकता, त्यानंतर सुद्धा डायग्राम ड्रॉ करू शकता. बट आता मी जे सांगतो त्या थेरीकडे लक्ष द्या. मी थेरी पॉइंट टू पॉइंट सांगतो, तुम्ही पॉइंट टू पॉइंट नोट करा, कारण थेरी खूप इझी आहे. सो राईट डाऊन अवर फर्स्ट पॉइंट. कन्सिडर current carrying conductor. Consider current carrying conductor having length L as shown in figure.
as shown in figure. Next point. An external magnetic field is perpendicular to the conductor an external magnetic field is perpendicular to the conductor, therefore flux cut EMF induce, फ्लक्स कट झाल्याबरोबर EMF इंड्यूस होते, फ्लक्स कट EMF induce and current is start to flow. Next point. Let Vd is the drift velocity. Let Vd is the drift velocity for the conduction of charge. For the conduction of charge in a conductor. For the conduction of charge in a conductor. ओके, आता पुन्हा इकडे लक्ष द्या. मी आधी काय सांगितलं तुम्हाला, आपण एक कंडक्टर कॅरी केला किंवा एक कंडक्टर कन्सिडर केला, त्याची लेंथ किती घेतली, L. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड या कंडक्टरला परपेंडिक्युलर आहे, म्हणून फ्लक्स कट होणार, EMF इंड्यूस होणार आणि करंट फ्लो होणार. बट हा करंट फ्लो होण्यासाठी तिथे काय यूज होत आहे, ड्रिफ्ट वेलॉसिटी. कारण हीच ड्रिफ्ट वेलॉसिटी चार्जला कंडक्ट करत आहे आणि जेव्हा चार्ज कंडक्ट होणार म्हणजेच आपला करंट फ्लो होणार. ओके, म्हणून आपण काय लिहिलं, लेट Vd इज द किंवा Vd बी द ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑफ कंडक्शन ऑफ चार्ज. आता चार्ज आपण कशाने डिनोट करत असतो, स्मॉल q. लक्ष द्या. देअरफॉर q इक्वल टू I इंटू टी. चार्ज इक्वल टू I इंटू टी. I म्हणजे करंट, टी म्हणजे टाइम. जसा जसा चार्ज कंडक्ट होणार म्हणजेच आपला करंट फ्लो होणार टाइम नुसार. आता मला सांगा, टाइम म्हणजेच मी काय लिहू शकत असतो, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी लिहू शकतो मी. तुम्ही कन्फ्यूज झाले नाही पाहिजे म्हणून या साईडला लिहून देत आहो मी. टाइम इक्वल टूच का असते, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. तुमच्यापाशी जर कोणती डायजेस्ट असणार, तुम्ही डायजेस्ट मध्ये जर बघाल तर डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुटअप केले आहे. मग विद्यार्थी कन्फ्यूज होतात, टाइमच्या ठिकाणी L अपॉन Vd कसा आला, इक्वेशन असं देऊन राहिला I L Vd. मग स्टुडंट या स्टेपवरून डायरेक्ट या स्टेपला कन्फ्यूज होतात का L अपॉन Vd कसा आला, तर टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी हा फॉर्म्युला इथे यूज केला. डिस्टन्स आहे आपलं L आणि वेलॉसिटी किती आहे Vd. तर हा झाला आपला फ्लो ऑफ चार्ज. आफ्टर दॅट, आता जेव्हा चार्ज फ्लो होणार, जेव्हा काय फ्लो होणार, चार्ज. म्हणजेच चार्ज फ्लो होणार म्हणजेच काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, करंट फ्लो होणार. आणि जेव्हा आपला करंट फ्लो होत असते तेव्हा त्यावर फोर्स काय होत असते, ऍक्ट होत असते. नाउ द मॅग्नेटिक फोर्स, the magnetic force is given by its formula Fm stand for magnetic force, Q B Vd sin 90. काय फॉर्म्युला, Q B Vd sin 90. मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला हा कसा काय आला, लक्ष द्यायचे. आता
बी म्हणजे आपली मॅग्नेटिक फील्ड, व्हीडी म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी. बट मी काय म्हटलं होतं का तुमची मॅग्नेटिक फील्ड हे परपेंडिक्युलर आहे. मॅग्नेटिक फील्ड हे काय म्हटलं होतं, परपेंडिक्युलर म्हणजे आधी कोणतं कंपोनंट आला, व्हर्टिकल कंपोनंट आला. परपेंडिक्युलर म्हटलं म्हणून व्हर्टिकल कंपोनंट आला आणि त्यानंतर परपेंडिक्युलर म्हणजे तिला अँगल पण किती आला, 90, म्हणून मी लिहिलं sin 90. क्यू म्हणजे जेव्हा करंट फ्लो होणार तेव्हाच फोर्स एक्झर्ट होणार. या करंटला फ्लो करणार कोण, ड्रिफ्ट वेलॉसिटी, म्हणून क्यू बी व्ही डी sin 90. आता व्हॅल्यू पुटअप करू. एफ एम ऍज इट इज, क्यू ची व्हॅल्यू IL VD इंटू बी, VD sin 90 किती होते, 1. VD गेट कॅन्सल. सो FM इक्वल टू ILB. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी क्यू ची व्हॅल्यू काढली, त्यानंतर टाइमची व्हॅल्यू काढली, त्यावर डिपेंड कोणाची व्हॅल्यू काढली आपण, मॅग्नेटिक फोर्सची व्हॅल्यू काढली. तर एक तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, अदरवाइज लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून, काही पण करा, बट बुक मध्ये हे ऍज इट इज नोट कराल. ओके, नाउ आवर नेक्स्ट क्वेश्चन. डिराइव द रिलेशन, क्वेश्चन लिहा. डिराइव द रिलेशन फॉर magnetic force, derive the relation for magnetic force acting on an arbitrarily shaped wire, क्वेश्चन डबल बघा. डिराइव द रिलेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स, जे आपण आता मॅग्नेटिक फोर्सचं डेरिव्हेशन काढलं तेच डिराइव्ह करायचं आहे, बट कोणासाठी, फोर्स ऍक्टिंग ऑन आर्बिटरीली शेप वायर. इथं स्ट्रेट वायर होता, आता म्हटलंय आर्बिटरीली शेप वायर, अज्युमिंग रिलेशन फॉर स्ट्रेट वायर, अज्युमिंग रिलेशन फॉर स्ट्रेट वायर. ओके, म्हणजे आर्बिटरीली शेप वायरवर जो फोर्स ऍक्ट होणार, आर्बिटरीली म्हणजे स्ट्रेट नाही, ज्या वायरला मोडा पडल्या असणार त्याला आपण म्हणत असतो आर्बिटरीली. ओके, आता मी डायग्राम ड्रॉ करतोच, तुम्हाला आयडिया येऊनच जाणार. याआधी आपण स्ट्रेट वायर घेतला होता, आता आपण आर्बिटरीली वायर घेऊ. त्यानंतर हा आर्बिटरीली वायर घेतल्यावर यावर मॅग्नेटिक फोर्स किती येणार याचं डेरिव्हेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर माझ्यासोबत आधी तुम्ही डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. हा झाला आपला आर्बिटरीली शेप वायर. ओके, यामधून आपण करंट फ्लो होणारा घेतला I, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जे राहणार तिथं आपली बी राहणारच. आधी डायग्राम ड्रॉ करून घ्या माझ्या सोबत लवकर, आणि याचं इक्वेशन खूप इझी आहे. बट यामध्ये बघा आपण एक स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं आहे DL, आणि आधी आपण याच्यावरचाच मॅग्नेटिक फोर्स काढणार आहोत.
सेम या टाईपचं डेरिव्हेशन विद्यार्थी मित्रांनो आपण आधी पण केलं आहे. एक आपण कंडक्टर घेतला होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण या टाईपचं डेरिव्हेशन केलं आहे. एक कंडक्टर घेतला होता, तो पिव्होट पासून आपला काय होत होता, रोटेट होत होता, आणि त्या बारवर सुद्धा आपण एक स्मॉल सेगमेंट डीएल कन्सिडर केलं होतं, जर तुम्हाला आठवत असणार तर. सेम इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आपण एक असं डेरिव्हेशन केलं आहे. तर आधी तुम्ही या डायग्रामचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या फास्ट. त्यानंतर आता पॉइंट टू पॉइंट मी जे सांगतो ते नोट करा. खूप सिंपल आहे हे, पॉइंट टू पॉइंट सांगतो, जसा मागचा टॉपिक सांगितला तसाच इझी आहे. लिहा. कन्सिडर an arbitrarily shaped wire. Consider an arbitrarily shaped wire as shown in figure. Consider an arbitrarily shaped wire as shown in figure. Next point. Consider a small segment DL. हे बघा DL दिसत आहे. Consider a small segment DL on arbitrarily shaped wire. Consider a small segment DL on arbitrarily shaped wire. Next point. Let I be the current. Let I be the current flowing through the arbitrarily shaped wire. Arbitrarily shaped wire. Therefore, the magnetic force acting on small segment DL, the magnetic force acting on a small segment DL is given by लक्ष द्या आता, DFM IBDL हा झाला फोर्स ऍक्टिंग ऑन स्मॉल सेगमेंट DL. आता पुन्हा एकदा लक्ष द्या. आपण आधी काय कन्सिडर केलं, एक आर्बिटरी शेप वायर कन्सिडर केला. आर्बिटरीली शेप वायर काय केला, कन्सिडर. त्या वायरवर आपण एक स्मॉल सेगमेंट DL कन्सिडर केलं. जेव्हा या वायर मधून काय फ्लो होणार, करंट, तेव्हा जो फोर्स ऍक्ट होणार तो फोर्स मी फक्त कुठं ऍक्ट केला, DL साठी ऍक्ट केला का आधी फक्त या DL वर किती फोर्स ऍक्ट होणार, म्हणून मी मॅग्नेटिक फोर्स FM न डिनोट नाही केलं, DFM न डिनोट केलं, कारण तो फक्त कशावर होणार आहे, DL वर ऍक्ट होणार आहे. म्हणून कशावर ऍक्ट होणार आहे, DL वर, म्हणून DFM म्हणजे स्मॉल फोर्स. आता जेव्हा मी टोटल फोर्स फाइंड आउट करणार तेव्हा याला फक्त काय करायला लागणार आपल्याला, इंटिग्रेट. हे तर तुम्हाला माहितच आहे. जेव्हाही आपण टोटल फोर्स फाइंड आउट करतो तेव्हा आपण इंटिग्रेशन काढतो. आणि मी तुम्हाला सांगत आहो हे सेम डेरिव्हेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये केलं आहे. या टाईपचा कंडक्टर होता, इथे DL होता, इकडे वेलॉसिटी होती V, आणि इथे होता आपला पायोड. सेम डेरिव्हेशन या टाईपचं आपण केलं आहे. जर तुम्हाला आणखी हे डेरिव्हेशन बघायचं असलं तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये बघून घ्याल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या. असो, तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं स्मॉल मॅग्नेटिक फोर्स ऑन DL. बट मला काय फाइंड आउट करायचं आहे, टोटल मॅग्नेटिक फोर्स. पुढे लक्ष द्या. हेन्स
total magnetic force acting on arbitrarily shaped wire hence total magnetic force acting on arbitrarily shaped wire. So Fm इंटिग्रेशन ऑफ काय होणार DFM. DFM म्हणजे फक्त आधी आपण कोणाचा घेतला होता स्मॉल सेगमेंटचा, आता मला टोटल काढायचा आहे. FM ॲज इट इज, DFM ची व्हॅल्यू IB DL. I करंट हा कॉन्स्टंटच राहणार आहे, B मॅग्नेटिक फील्ड हे पण कॉन्स्टंट राहणार आहे, बट DL हे लेंथ होय. आर्बिटरी शेप वायर या शेप मध्ये होता, त्याला जर मी स्ट्रेच केलं तर लेंथ चेंज होते. काय चेंज होते? लेंथ. म्हणून IB हे बाहेर येणार, DL फक्त इंटिग्रेशन मध्ये राहणार. आता तुम्ही म्हणाल सर आतापर्यंत आपण जेवढंही इंटिग्रेशन फाइंड आउट केलं होतं इथं आपण लिमिट देत होतो, इथे लिमिट का बरं दिली नाही? कारण याची लेंथ आपण कन्सिडर केली का LI म्हणून? नाही. याची लेंथ आपण अननोन ठेवली आहे, याची लेंथ मला माहित नाही, म्हणून मी फक्त या DL ला इंटिग्रेशन मध्येच ठेवणार, त्याला लिमिट देणार नाही. 0 to L लिमिट देऊ शकत नाही कारण लेंथ कन्सिडर केली का? नाही. सो FM I आणि B कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं DL. आणि हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक्सप्रेशन. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन आर्बिटरीली शेप वायर. हा मॅग्नेटिक फोर्स आहे जो आर्बिटरीली शेप वायरवर काय होणार? ऍक्ट होणार. ओके, राइट डाउन दिस और टेक अ स्क्रीनशॉट. तर विद्यार्थी मित्रांनो आपले 2 डेरिवेशन झाले. आणखी याच डेरिवेशनवर डिपेंड आपलं आणखी एक थर्ड डेरिवेशन आहे, ते पण आपण घेऊन घेऊ. लिहा. शो दॅट फॉर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, शो दॅट फॉर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड force on a closed circuit, force on a closed circuit is 0. Force on a closed circuit is 0, assuming relation for magnetic force on arbitrarily shaped wire. आता 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. जे आपलं पहिलं डेरिवेशन, तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे पहिलं डेरिवेशन बघितलं होतं, मी पुन्हा एकदा सांगत आहोत, थोडं केअरफुल लक्ष द्या. जे आपण पहिलं डेरिवेशन सांगितलं होतं किंवा जे टीच केलं होतं ते होतं स्ट्रेट वायरचं. दुसरं होतं आपलं ऑर्बिटरी शेप वायरचं. आणि जे आज आपण तिसरं डेरिवेशन टीच करत आहोत त्यामध्ये म्हटलं आहे क्लोज सर्किट. दुसरं डेरिवेशन जेव्हा टीच केलं आर्बिटरी शेप वायर, तेव्हा पहिलं डेरिवेशन अज्युम करायला लावलं. आता जेव्हा मी क्लोज सर्किट डेरिवेशन टीच करत आहोत तेव्हा तुम्हाला दुसरं डेरिवेशन म्हणजे आर्बिटरी शेप वायर हे अज्युम करायला लावलं. ओके, कन्सिडर अ क्लोज. नाउ आता विद्यार्थी मित्रांनो आपण क्लोज सर्किट साठी सॉल्व्ह करत आहोत, बट मला कोणाची हेल्प घ्यायची आहे? आर्बिटरी शेप वायरची. ओके, सो नाउ द मॅग्नेटिक फोर्स क्लोज सर्किट. तर आपला आर्बिटरी शेप वायरचं इक्वेशन काय होतं? Fm
आय बी डीएल बरोबर. आणि क्लोज सर्किट म्हटलं आहे म्हणून मी इथं सिम्बॉल डिनोट करतो क्लोज सर्किटचा, आणि त्याची लेंथ म्हटली होती सी. आता क्लोज सर्किट आहे, लेंथ घेतली सी, बट इथं मी क्लोज दाखवला. एफ एम ऍज इट इज, आय बी कॉन्स्टंट ऍज इट इज, फक्त डीएल राहिला आपला. बट integration of dl for closed circuit equal to 0. Sum of all vector for a closed circuit, sum of all vector for a closed circuit, सगळ्या वेक्टरची जर तुम्ही सम केली, सम ऑफ ऑल वेक्टर फॉर अ क्लोज सर्किट, ती काय असणार 0. डीएल 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 स्मॉल स्मॉल डीएल जरी तुम्ही क्लोज सर्किट साठी कन्सिडर केला तरी काय येणार 0, कारण क्लोज सर्किट म्हटलं होतं. मग ही व्हॅल्यू 0 आली. सो एफ एम इक्वल टू आय बी इंटू 0. तर फायनल एफ एम इक्वल 0. आणि तुम्हाला विचारलं काय होतं क्वेश्चन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, शो दॅट फॉर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड फोर्स ऑन अ क्लोज सर्किट 0. क्लोज सर्किट वर जो तुमचा फोर्स येतो तो काय असतो 0. हेच तुम्हाला होतं. याच खाली तुम्ही लिहू शकता हेन्स फोर्स ऑन मॅग्नेटिक फोर्स ऑन अ क्लोज सर्किट इज 0. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे टॉपिक टीच केले आहे, पहिला टॉपिक होता मॅग्नेटिक फोर्स ऑन स्ट्रेट वायर, दुसरा मॅग्नेटिक फोर्स ऑन आर्बिटरीली शेप वायर, आणि तिसरा मॅग्नेटिक फोर्स ऑन क्लोज सर्किट. हे तीनही एक्सप्रेशन इम्पॉर्टंट आहे आणि एकामेकांवर डिपेंड आहे, म्हणून हे 3 डेरिव्हेशन आपण एकाच लेक्चरमध्ये एंड केले आहे. चांगल्या प्रकारे लिहून घ्या बुक मध्ये. कोणता टॉपिक आहे हा? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचे रिमेनिंग टॉपिक. ओके, त्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखी काही टॉपिक बाकी असणार तर ते आपण बुक मध्ये दिलं आहे त्याच प्रकारे नोट कराल. थँक्यू.